पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी बघू शकता सर्वोच्च न्यायालयाने इथं माहिती दिलेली आहे। पॅन कार्ड क्लब लिमिटेड संदर्भात महत्त्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाने इथं सांगण्यात आली। संपूर्ण माहिती याबद्दल घेणार आहोत, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। मित्रांनो, तुमचे पैसे अडकले असतील तर चिंता करू नका, लवकर तुमचे पैसे मिळणार आहे। कारण की पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या लाभार्थ्यांना महत्त्वाची बातमी म्हणजे या कंपनीमध्ये देशभरातील लाखो लोकांनी गुंतवणूक केली होती। कंपनी आर्थिक अडचणीत गेल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अडकले, त्यामुळे या प्रकरणावर NCLT सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू झाल्या आहे। कारण की 29 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली होती। या प्रकरणामध्ये SCBI कडून दाखल करण्यात आलेली अपील न्यायालयाने विचारात घेतलेली आहे। कारण की मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने SCBI ची अपील कोर्टाकडून ही फेटाळण्यात आलेली आहे। कारण की आणि NCLTचा आदेश हा कायम ठेवलेला आहे। ही आनंदाची बातमी सर्व लाभार्थ्यांसाठी आहे। कारण या ठिकाणी नंतर बघू शकता न्यायालयाने जे आहे, आता न्यायालयाने स्पष्ट केले की कंपनीवरील इन्सॉल्वन्सी प्रक्रिया पुढे सुरू राहील, असेही न्यायालयाने कोर्टाने न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। कारण की कंपनी मालमत्ता विक्री, रिझोल्यूशन प्लॅन आणि गुंतवणूकदारांचे क्लेम तपासण्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे परत देण्याची प्रक्रिया ही होऊ शकते। कारण की मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका, तुमचे पैसे अडकलेले आहे, तसेसुद्धा तुम्ही अडकलेले। बऱ्याच लाभार्थ्यांनी नवीन ही पॉलिसी उघडली होती, बऱ्याच लाभार्थ्यांनी याला रिन्यू केलं होतं, म्हणजेच परत त्याला डबल पैसे मिळवण्यासाठी समजा 15,000 रुपये रक्कम तुम्हाला आता ह्या हप्त्यात मिळणार होती, त्याला तुम्ही 15 परत गुंतवून असे 30,000 रुपये हे जमा करण्यात आलेले होते 3 वर्षासाठी, त्यांचेसुद्धा हे पैसे अडकले आहे। चिंता करू नका, न्यायालयाने याच्यावरती दखल घेतलेली आहे। टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, असे वर्तवण्यात आलेले आहे। कारण सध्या न्यायालयाने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे कोणत्या तारखेपर्यंत मिळतील याचा अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, त्यामुळे रिफंड प्रोसेस सुरू आहे, पण पूर्ण पैसे मिळण्यासाठी अजून काही कालावधी लागू शकतो। कारण की मित्रांनो, पूर्ण पैसे मिळण्यासाठी इथं पूर्ण आणखी कालावधी लागू शकतो। कालावधी जो आहे, जी अपडेट जे असतं पॅन क्लब लिमिटेडचं शासनाकडून किंवा कोर्टाकडून जे आदेश येत असतात, त्या संदर्भात महत्त्वाची बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लगेच येत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुंतवणूकदारांची खाली कागदपत्रे जे आहे तुम्हाला हे सांभाळून ठेवणं आहे। कारण की तुम्हाला कधी पण हे विचारू शकता आणि त्याला अपडेट करायला लागू शकता। कारण की पैसे देणं हे महत्त्वाची बातमी शक्य नाही, कारण की बरंच मोठं रक्कम आहे। कारण की या संदर्भात महत्त्वाचे डॉक्युमेंटसुद्धा इथं जमा करावे लागू शकता। डॉक्युमेंट जे आहे 5 प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। पॅन कार्ड क्लबचे सर्टिफिकेट जे असते मित्रांनो, तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही पॅन कार्ड क्लबचे सर्टिफिकेट काढले होते त्या वेळेचे सर्टिफिकेट तुम्हाला इथं जपून ठेवावे लागणार आहे। कारण की तुमचा दुसरा डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड, तुम्हाला हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। आणि आधार कार्ड 3 नंबरचं जे डॉक्युमेंट आहे सर्वांकडे असतं, आणि बँक पासबुक जे असतं 4 नंबरचं, तुम्ही रिझर्वेशन फॉर्ममध्ये जे अपडेट केलं होतं पॅन कार्ड क्लबच्या लाभार्थ्यांना जे अपडेट करायला सांगितलेलं होतं, अकाउंट नंबर आणि आधार नंबर, पॅन कार्ड नंबर वगैरे, ईमेल ID वगैरे तुम्ही अपडेट केला असेल, तेच तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे। आणि 5 नंबरचा तुमचा जो अपडेट मोबाईल नंबर जे आहे तुम्हाला इथं जवळ ठेवायचा आहे, म्हणजे जपून ठेवायचे। हे 5 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। कारण की पॅन कार्ड सर्वांकडे असतं, आधार कार्डसुद्धा असतं, पासबुकसुद्धा असतं, मोबाईल नंबरसुद्धा असतो। पण मित्रांनो, पॅन कार्ड क्लबचे जे सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचा हा हिस्सा आहे, डॉक्युमेंट आहे, तुम्हाला हे जपून ठेवावं लागणार आहे। कारण की बऱ्याच लाभार्थ्यांचे बऱ्याच दिवसापासून पैसे गुंतलेले आहे, असं वाटतं की पैसे मिळणार नाही, सर्टिफिकेट फेकून देऊ, पण फेकून देऊ नका, कारण कधी पण याचे पैसे मिळण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते। आणखी खाली काय दिलं आहे बघा मित्रांनो, जर पुढील काही कोर्ट ऑर्डर किंवा अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत आल्या तर त्यानुसार रिफंडची प्रोसेस जी आहे मित्रांनो वेगाने सुरू होण्याची दाट शक्यता आहे। रिफंडची प्रोसेस दाट शक्यता होण्याची शक्यता आहे, या ठिकाणी सरळ इथं उल्लेख केलेला आहे। कारण की महत्त्वाची बातमी आहे। आणि महत्त्वाची म्हणजे इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे, त्यामुळे फक्त कोर्ट ऑर्डर
अधिकृत वेबसाईट यावरच विश्वास ठेवावे, कारण की लोक व्हिडिओला व्ह्यू मिळवण्यासाठी महत्त्वाची बातमी देत नाही आणि बरेच काही फालतू तुम्हाला माहिती देतात. तुमचा वेळ वाया जातो, तुमचं समाधान होत नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र राज्य योजना हे महाराष्ट्रातील चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाची बातमी अगोदरसुद्धा आपण पॅन कार्ड क्लबचे ऑर्डर निघाले होते, महत्त्वाची बातमी आली होती, न्यूजच्या माध्यमातून बातमी येते, ती सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करण्यात आलेली आहे. कोर्ट ऑर्डर जे आहे पाहण्यासाठी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वेबसाईटवरती तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि ACBI ऑर्डर वेबसाईटवरती सुद्धा इथं तुम्ही व्हिजिट करू शकता. या ठिकाणी ह्या 3 लिंक इथं कोर्टाने दिलेल्या आहे. या लिंकवरती ओपन करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. याचं तुम्ही डायरेक्ट समोर वेबसाईट दिली या ठिकाणी बघू शकता. वेबसाईटसुद्धा दिलेली आहे या ठिकाणी. ती वेबसाईटवरती डायरेक्ट क्लिक करून तुम्ही डायरेक्ट होऊन त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोर्ट ऑर्डर बघू शकता. महत्त्वाची बातमी घर बसल्या घेऊ शकता. सध्या उपलब्ध माहितीनुसार गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अंतिम तारीख न्यायालयाकडून अद्याप देण्यात आलेली नाही, जाहीर करण्यात आलेले नाही. कारण की पैसे कधीपर्यंत मिळणार याची तारीख, महिना, वर्ष सांगण्यात आलेलं नाही. याच्यावरती अधिकृत वेबसाईटवरती काम चालू आहे आणि कोर्टाची सुद्धा याच्यावरती ऑर्डर चालू आहे. कोर्टाचं लक्ष आहे, सरकारचं लक्ष आहे, कारण की महत्त्वाची बातमी आहे. बऱ्याच लाभार्थ्यांची कमेंट होती, आम्हाला व्हिडिओ नको, पैसे हवे, आमचं पैसे देण्याचं काम नाही. मित्रांनो, आमचं जी महत्त्वाची बातमी आहे कोर्टाचे आदेश असतात, त्यांच्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवत असतो. आम्हाला व्हिडिओला व्ह्यू मिळण्यासाठी गरज नाही मित्रांनो. तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची पोहोचवण्याचं काम आमचं चॅनल करत असतं. त्यासाठी मित्रांनो फालतू कमेंट करू नका. ही महत्त्वाची बातमी होती, कारण की अशाच अपडेटसाठी जर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की पुढील अपडेटसाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं खूप गरजेचं आहे. कारण कधी पण पैसे मिळण्याची सुरुवात होऊ शकते. 29 एप्रिल 2026 रोजी शासनाने हे न्यायालयाने सुनावणी प्रक्रिया सुरू केली होती आणि मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ACBIची अपील कोर्टाकडून फेटाळून लावली होती. कारण की आता NCLATचा आदेश कायम ठेवला आहे, कारण की हा जे लाभार्थी होते, जे गुंतवणूकदार होते, यांच्याकडून हा निर्णय चालू आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कारण की नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.